कळवलं असतं पोलिसला की असं झालेलं आहे, सगळं मिटलं असतं. पण कुठेतरी ते चुकले. आता ते प्राध्यापक, ते हेडमिस्ट्रेस होती, त्यांनी मॅनेजमेंटला सांगितलं. आता त्या दिवशी सांगितलं की 16 तारीखला सांगितलं, सावरासावरी चालली होती. अँड देन द डिले, द ग्रॉस डिले ॲट द पोलीस स्टेशन. जेव्हा आम्हाला कळलं, आमची देर इज अ डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, CDPO. आय डोंट नो आपल्या लोकांना माहिती आहे का नाही. इट्स अ डिस्ट्रिक्ट DCPO, डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट at the WCD department, Women and Child Department, and there is SJPU, Special Juvenile Protection Unit at the police level. सगळी प्रणाली आहे. पण म्हणजे मला जेव्हा कळलं तेव्हा आमची DCPO आहे तिकडे, तुरंत पालकांबरोबर पोलीस स्टेशनला गेलो. आता पॉक्सोचा केस असते, इमिजिएटली गुन्हा दाखल, इन्व्हेस्टिगेशन असतेच. ते आपली इन्व्हेस्टिगेशन करत आहेत, ते बाई, ते ACP, इन्व्हेस्टिगेशन, इथे जा तिथे जा. अँड आफ्टर 11 hours FIR was filed. दॅट इज वेअर द प्रॉब्लेम. आणि म्हणजेच आज माझी ही प्रेस कॉन्फरन्स की इमिजिएटली जर आपण पाऊल नाही उचलले ना, आणि हे गव्हर्नमेंट नक्कीच संवेदनशील आहे. देर इज नो टू वेज अबाउट इट, वेदर आवर चीफ मिनिस्टर, वेदर आवर होम मिनिस्टर, बट समवन शुड परस्यू इट की साहेब हे करून घ्या, आता काळाची गरज आहे. दॅट इज द रेकमेंडेशन दॅट आय एम गोइंग टू गिव्ह. आणि आज आम्ही परत केसरकरजी बरोबर पालकांना भेटणार आहोत. मला अशी भीती आहे की ते मनुष्य होता ना, 15 दिवस होता शाळेमध्ये, ऑल ॲक्सेस. मनोरुग्ण मनोरुग्ण वगैरे नाही आहेत, नाही मनोरुग्ण वगैरे नाही आहेत. ही आपला मराठी माणूसच आहे, डोमिसाईल महाराष्ट्रामध्येच आहे. त्याची बायको गेली आहे गावी डिलिव्हरीसाठी. म्हणजे मनोरुग्ण वगैरे काय नाही. पण इन अ गर्ल्स बाथरूम कसं काय एक पुरुषला एक्सेस असते, कसं तुम्ही कॉन्ट्रॅक्टला बॅकग्राऊंड चेक न करताना देता. जेव्हा हे झाला होता तिकडे ठाण्यामध्ये पण, थँक्यू भाऊ, ठाण्यामध्ये पण झाला होता, तेव्हा मी गाईडलाईन्स दिली होती की जोपर्यंत शाळामध्ये मुलं आहेत, जोपर्यंत शाळाचा युनिफॉर्म घातलेला आहे, तोपर्यंत जबाबदारी शाळाची आहे. तर बॅकग्राऊंड चेक करणं, 15 दिवस एक मनुष्य बिंदास स्कूलमध्ये फिरत आहेत विथ ऑल ॲक्सेस. ते मी सांगितलं का, आयडेंटिटी कार्ड कुठे आहे, एम्प्लॉयमेंट कुठे आहे, तुमचे कॉन्ट्रॅक्टचे रूल काय आहे, तुम्ही जेव्हा आउटसोर्स करता टेंडर असते. अहो करोडो रुपया शालेय शिक्षण विभाग या सगळी शाळेवरती टाकतात. 2 करोड मुलं आहेत इन प्रायमरी एज्युकेशन. तर सगळ्यांनी जर जबाबदारी व्यवस्थित केली नाही, शासन, प्रशासन, पोलीस, राजकीय मंडळी, आम्ही, तुम्ही, तोपर्यंत काय फरक पडणारच नाही. मोठी आहे. हो, ऍब्सोल्युटली. आय हॅव आस्क्ड देम व्हाय पॉक्सो शुड नॉट बी रजिस्टर्ड अगेन्स्ट यू. within 24 hours you have to inform the police when you come to know की पॉक्सोची अशी बाब घडली आहे. ते आपले मस्तपैकी सावरासावरी. टेरिबल स्टेट ऑफ अफेअर्स रिअली.